कधी होणार ही कामं? ओ भाऊ लवकर चालवा. अहो पांडोबा, तुम्ही ह्याच्यासोबत कुठे फिरताय? घरात एवढी कामं पडली ती कोण करणार? अहो मधुकर राव, आज हेच महत्वाचं काम आहे, बांगड्या भरण्याचं. तुम्ही असं करा, तुम्ही जाऊन बायासनी बोलवा, मी बघतो इकडे काय करायचं. ठीक आहे ठीक आहे, या या, चला चला चला. हो व्यवस्थित बांधून घ्या बरं का. हो बांधतो. चल चल चल. माधुरी माधुरी वहिनी लवकर बाहेर या बांगड्या भरायला. येत आहे ना मालू? ताई तुम्ही माधुरीला आणि वहिनीला बाहेर बोलवता का? इनफॅक्ट सगळ्या बायकांनाच बाहेर घेऊन या. बांगडीवाला आले ना, लवकर या. तुम्ही बसा, मी आले. ए मंदार ऐक ना, ए बाळा हा मंदार पण ना. अहो वहिनी बाहेर या. आला का बांगडीवाला? हा काय आलाय ना. आणि हे काय तुम्ही एकटाच? प्राजू कुठे आहे? या मुलीचं ना काही खरं नाही. बसली असेल कुठेतरी नखर रंगवत, नाही तर केस विंचर. अहो काय चाललंय? अहो बोलवा तिला. प्राजू बाहेर ये. भाऊजी, धाक धाकून तिच्याकडून काही करून घ्यायला ती आता लहान राहिलेली नाही. तिला तिचं स्वतःचं मत असू शकतं, आवड असू शकतं, हे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण. अहो वहिनी, मी त्या उद्देशाने असं काय. अहो भाऊजी, प्राजूचं लग्न आहे ना आता, मग आपल्याला तिच्या मनासारखं करायला पाहिजे म्हणून म्हटलं मी. बरं तुम्ही एक काम करा, हे ठेवा तिकडे, मी प्राजूला घेऊन येते. हा ठीक आहे. अरे हे घ्या. असं कसं हे अचानक सगळं परक होऊ शकतं? ही घरातली माणसं, माझे आबा, माझे काका काकू, माझे बाबा, माझे भाऊ, माझे सवंगडी, सगळे परके होणार. मी सगळं माझं माझं म्हणत राहिले आणि माझ्या सगळ्यांनीच का मला असं परक करून टाकलं? प्राजू, अगं जायचंय ना बांगड्या भरायला? काय झालं? घाबरायला झालंय? अगं लग्न म्हटलं की नवऱ्या मुलीला घाबरायला होतच. अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ही वेळ येतेच. लग्न म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे जगाचं रहाट गाडगं चाललंय. आपलं घर, आपली माणसं एका क्षणात दूर सारून एका वेगळ्या दुनियेत जायचं, स्वतःचं असं नवं विश्व निर्माण करण्यासाठी. अगं प्रत्येकीला यातून जावंच लागतं. स्त्रीचा जन्म आहे आपला. आणि हे बघ, ही मुलगी आपल्याला सोडून जाणार हे माहीत असून सुद्धा घरातील प्रत्येक जण तिच्यावर इतकं भरभरून प्रेम करतं. केवढी गंमत आहे नाही? हो ना? तू काळजी करू नकोस. अगं आम्ही सगळे तुझेच आहोत. फक्त तुझा गोतावळा वाढणार आहे, कळतंय? जायचंय ना मग आता? चल ठेवा. चला. अरे काय हे, तिथे फुलांच्या माळा लावायच्या राहिलेल्याच आहेत आणि टोपलीतल्या माळा काय गाड्यात घालणार? चला चला सगळं भरून टाका. खालच्या नाही, नवरी मुलगी आली आहे. प्राजू ये बस, ये बस बस. प्राजू किती सुंदर दिसतीये. मालू, तुझं सिलेक्शन झालं ना, आता हिच्यासाठी करा. हा तू पण जरा बोलायचं होतं. भाऊजी या ना 2 मिनिटं, या ना. भाऊजी अहो सगळ्या बायका आल्यात आणि तुमचं काय चाललंय आता? 2 वहिनी काय झालंय? काही नाही का? नक्की? अहो खरंच काही नाही. प्राजू जाणार आहे म्हणून जरा मला. नाही नाही, हे खरं कारण नाही. नक्की काय झालंय ते सांगा. भाऊजी, आपली प्राजू या लग्नाला तयार नाहीये. काय? भाऊजी हळू. प्राजू
कुणी सांगितलं तुम्हाला? भाऊजी, काल वसुधा जेव्हा आबांशी बोलत होती तेव्हा मी तिथेच होते. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही कुणाला सांगितलं नाही ना काही? छे हो भाऊजी, मी नशीब. मी प्राजूला सांगेन सगळं. ती ऐकेल माझं. तुम्ही ते प्राजूच्या बांगड्याचं बघा ना. हं? मी करतो मॅनेज सगळं. या. अहो, जरा सांभाळून. ते उकळतं तेल आहे, घ्याल पाडून अंगावर. तू नको मला सांगू, तू लाडवाचं बघ जा. तुमचं नेहमीच असतं असं. हे घ्या मावशी, ती जरा कोथिंबीर नीट करून ठेवा तुम्ही. हो, आणि ती तिकडे पण जाऊन या हं, तुम्हाला मी अरे लवकर आटप ना. किती वेळ तिथेच उभा आहेस? बघतो मी. अरे तू आलास दे. तुम्ही करून घ्या आता. ये आता इथं मला मदत करायला. केवढा वाटतं? हो आबा. माधुरी, अगं ते शेंगदाणे, कढीपत्ता आणि लाल तिखट घेऊन ये पटकन. हो आले वहिनी. हे कांदे ठेवा खाली. हे घ्या वहिनी. अरे दिव्या, तू काय करतोयस इथे? अहो आबा, काय चिवडा बनवताय? धडदाणे नाहीत, काजू नाहीत, काही नाही. अरे हे बघ, त्यांना त्यांचं काम करू दे, तू लुडबुड करू नको. आबा, तुम्हाला माझ्या हातचा चिवडा माहिती आहे ना. मग हो, म्हणूनच म्हणतो आता त्यांच्या हातची चव दाखवू दे आम्हाला. आबा. दादा हे घ्या कढीपत्ता. हा, तो डब्बा घेऊन या पटकन. सुधा. आबा, आबा तुम्ही राजूशी बोललात ना? काय म्हणाल ती? मी 4 गोष्टी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट मात्र मला पटत नाही. सुधा, वसूच्या म्हणण्यात तथ्य आहे. प्राजक्ता खुश नाहीये रे. आबा, मला काय वाटतं माहितीये, या दोघांची म्हणजे श्रीरंग आणि प्राजूची आपण भेट घालून द्यायला हवी. म्हणजे सोबत काही वेळ घालवतील, ओळख वाढेल आणि मग गोष्टी सोप्या होऊन जातील. मला पटतंय हिचं म्हणणं आबा. मलाही पटतंय, पण सुधा कसं शक्य आहे रे बाळा? आपला मुलीकडचा पक्ष आहे, हा असा निरोप पाठवणं बरं दिसणार आहे का? काही काम होतं का? नाही, हे तू इतक्या उशिरापर्यंत काम करत बसलीयस म्हणून म्हटलं. इट्स उशिरा इथे इंडियामध्ये. इन द US इट्स मॉर्निंग राईट नाव. हो, 12 तासाचा डिफरन्स नाही का? या. ठीक आहे, गुड नाईट. बसा ना. तुम्ही पण इतक्या लेट जागे आहात? सहज सहज. कामाचा व्याप खूपच वाढलाय तुझं. Yeah, when you have to run a business successfully, you have to be at it 24/7. Yeah. बरोबर. मग आता तू इथं आहेस तर मग तुझे सगळे बिझनेस डिसिजन्स कोण घेतं? आय मीन ऑन युअर बिहाफ. On my behalf असं कोणी नाही. I mean, all the regular decisions are taken by the management. आणि काही अगदीच स्पेशल असेल तर मग I instruct them by mail or phone. म्हणजे कुणी स्पेशल नाही.
Nobody special. Oh, sorry. It's okay. तुम्ही PhD करणार होतात, काय झालं त्याचं? राहूनच गेले. का? तू गेलीस आणि नाहीच जमलं. आपल्या माधुरीची मोठी बहीण, आय मीन मालू, खूप छान हसते ती. आय मीन शी इज रिअली स्वीट. तिला घेऊन जा ना तुझ्या बरोबर तिकडे. गुड नाईट. काय गरज होती त्या मालूचं नाव काढायची? चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट बोलण्यात PhD मिळायला पाहिजे तुला वसुंधरे. व्हॉट अन इडियट. एक मिनिट, मला सांगतेस का काय झालं नक्की? मला नकोस झालंय रे सर्व. कोणी सुद्धा मला समजून घेत नाहीये. मला सर्व सोडून ना पळून जावंसं वाटतंय. अगं का करतेस मग मनाविरुद्ध सगळं? निघणी पळ की. हे बघ, आणि हीच वेळ उशीर झाला तर मग तू रडत बसशील नंतर. तू येशील माझ्यासोबत? हो, हे बघ, तू म्हणशील ती मदत करेन बघ मी. नक्की ना? अगं हो, सांग काय करायचंय. माझी साथ सोडून जाणार नाही ना? आता हा विचार का करतेस तू? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही रे, तसं नाही, पण आई आली. हा, कोण होता तो आणि काय चाललंय तुझं? तुला माहितीये? काय माहितीये? मला नको हे सर्व. तूच म्हणाली होतीस ना की तुझं लग्न तुझ्या मनाप्रमाणे होईल. ते केवढा धीर आला होता मला, पण मला नको हे लग्न. मग नक्की काय हवंय तुला? ते नाही सांगता येणार मला. असं कसं चालेल बेटा? तुला नक्की काय हवंय ते ठरव. फक्त विरोधासाठी विरोध करून कसं चालेल? मला पळून जावंसं वाटतंय. ओके, कुणा बरोबर? जय बरोबर. जय? जय म्हणजे तो? हो. तो तयार आहे? हो. तुला तो आवडतो? हो. गुड. मग अडचण काय? अगं पण एकदम असा निर्णय कसा घेऊ ग मी? घरातल्या सर्व लोकांचा केवढा भ्रमनिरास होईल. त्यासाठी तू स्वतःच नुकसान करून घेशील? मग काय करू मी? तू तुझ्या मनाप्रमाणे वाग. आपल्या सुखासाठी आपल्यालाच झगडावं लागतं. तू त्याच्यासोबत पळून जाऊन जर सुखी होणार असशील तर मग इतरांचा विचार करू नकोस. आणि हे बघ, आता वेळ न घालवता झटकन निर्णय घे. मी आहे तुझ्या पाठीशी. खरंच आहे? अगदी खरं. पण माझ्या अशा आयत्या वेळे पळून जाण्याने घरात केवढा गोंधळ होणार ग. तू त्याची काळजी नको करूस. मी आहे सर्व सांभाळायला. अगं पण पुन्हा तू वाईट होशील. पण तुझं आयुष्य सुखी होईल ना? मी काय, मी इथे 3 दिवसांची पाहुणी. तू खरंच परत जाणार? म्हणजे काय?
मला आता इथे थांबणं शक्य नाहीये. एनिवे, तुम्ही लवकर काय तो निर्णय घ्या आणि मला सांगा. इथलं सर्व मी सांभाळते. तू पाठीशी म्हटल्यावर चल आता लवकर निघ. असाच वेडेपणा मी केला आणि मग आयुष्यभर पश्चातापाची वेळ आली. तुझ्या बाबतीत असं होणार नाही प्राजू. वसुंधरे बेटा, तुला काही सांगून गेली का ती? बोल ना वसू. प्राजू कुठे गेली? प्राजू कुठे गेली अशा वेळी? मालू, तुला कुठे दिसली का ग ती? हो, सराफ चौकात. रिक्षात होती, हातात बॅग सुद्धा होती तिच्या. बॅग होती? बॅग घेऊन कुठे गेली? मालक, आपल्या पत्राच्या पेटीत जो कागद घावलाय बघा, काही कामाचा आहे का? द्या इकडे. हे राजूचं पत्र. राजू वाच वाच, काय म्हणते ती? प्रिय बाबा, हे लग्न मला नको होतं, पण मला कुणीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त आई सोडून. मी सर्वांना सोडून जाते. माझ्या या वागण्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मला माफ करा. तुमची प्राजू.